काल रात्री मुंबईतील बांद्रा या ठिकाणी अभिनेता सैफ अली खान याच्या घरामध्ये रात्री 2 ते 3च्या दरम्यान एक अज्ञात व्यक्ती घुसला आणि त्या व्यक्तीने सैफ अलीच्या अंगावरती चाकूने वार केला। या दरम्यान सैफ अलीच्या अंगावरती 6 वार झालेत। सैफ अली खानवरती जे 6 वार झाले यामधील 2 वार गंभीर आहेत, मानेच्या इथे तर एक मणक्याच्या इथे वार झालाय। काल मध्यरात्री मुंबईतील बांद्रा परिसरातील फॉर्च्यून हाईट या अपार्टमेंटमध्ये सैफ अली खान 12व्या मजल्यावर राहतात। ते रात्री 2:30 ते 3च्या सुमारास त्यांच्या घरामध्ये एक अज्ञात व्यक्ती घुसला। सर्वात प्रथम तो व्यक्ती घरामध्ये शिरल्यानंतर सैफ अली खान यांच्या घरामध्ये काम करणाऱ्या मोलकरींनी त्या अज्ञात व्यक्तीला पाहिलं आणि त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु तेव्हा त्या अज्ञात व्यक्तीने सैफ अली खान यांच्या मोलकरींच्या हातावरती चाकूने वार केला। घरामध्ये काम करणाऱ्या महिलाचा आवाज सैफ अली खानने ऐकला आणि तो आपल्या बेडरूममधून बाहेर आला। सैफ अली खानने त्या अज्ञात व्यक्तीला पाहिलं, त्याच्या हातामध्ये चाकू देखील होता। सैफ अली खानने त्या व्यक्तीला समजावण्याचा प्रयत्न केला, पण त्या व्यक्तीने सैफ अली खानवरतीच हल्ला केला। त्या दोघांमध्ये सैफ अली खान आणि त्या अज्ञात व्यक्तीमध्ये झटापट झाली। त्याच दरम्यान सैफ अलीवरती 6 वार झाले। या हल्ल्यानंतर घरामध्ये जास्त आरडाओरडा चालू झाला। शेजाऱ्यांपर्यंत हा आवाज गेला, तोपर्यंत हा आरोपी तिथून फरार झाला होता। विशेष म्हणजे सैफ अली खान ज्या घरामध्ये राहतात किंवा ज्या बिल्डिंगमध्ये राहतात त्या ठिकाणी चांगली सिक्युरिटी आणि पॉश एरिया आहे। मग अशा ठिकाणी आणि तेही 12व्या मजल्यावरती आरोपी घरामध्ये कसं काय शिरला याबद्दल सर्वात मोठा प्रश्नचिन्ह आहे। सैफ अली खानवरती हल्ला झाल्यानंतर त्याला तात्काळ मुंबईच्या लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले। त्या ठिकाणी सैफ अलीवरती उपचार करण्यात आले। डॉक्टर आणि पोलिसांनी याबद्दल काय माहिती दिली, पोलिसांनी नेमकं काय सांगितलं, सैफ अलीच्या घरामध्ये नेमकं कोण घुसलं होतं आणि त्याला कोणी जीवे मारण्याचा प्रयत्न केला, चला सविस्तर पाहू। एक्टर के घर पे गया था ऐसा इन्वेस्टिगेशन में पता चला है। एक्यूज्ड फायर एस्केप का यूज करके इनके घर पे गया था, ये भी पता चला है। अभी तक के इन्वेस्टिगेशन में ये एक चोरी का अटेम्प्ट था, ऐसा हमारे इन्वेस्टिगेशन में निष्पन्न हुआ है। एक्यूज को जल्दी अरेस्ट करने की कोशिश हमारी चल रही है और एक बार एक्यूज अरेस्ट हो जाता है तो उसके बाद आगे के डिटेल्स ये हम आपसे डिस्क्लोज कर पाएंगे। एक एक्यूज्ड आइडेंटिफाई हो चुका है, उसने स्टेयरकेस का यूज किया था, ये पता चला है। उस एक्यूज को अरेस्ट करने के लिए टीम्स फील्ड पर है। 10 डिटेक्शन टीम्स हैं जो अलग अलग डायरेक्शंस में काम कर रही है। एक एक्यूज्ड है, वो एक्यूज्ड की मूवमेंट उस अपार्टमेंट में कल रात में ये इंसिडेंट्स के समय पे देखी गई है और उस दिशा में इन्वेस्टिगेशन चल रहा है। स्टेयरकेस बिल्डिंग में कैसे आया, घटना के बाद वो कैसे भागा, जो एक्यूज है, इस एक्यूज ने स्टेयरकेस का यूज करके ऑफेंस रजिस्टर हो चुका है बांद्रा पोलीस स्टेशन में। मराठीत बोलतो आता। काल रात्री अभिनेता सैफ अली खान यांच्या घरी जी घटना घडलेली आहे त्या अनुषंगाने एक आरोपी याने शिड्यांचा वापर करून बिल्डिंगमध्ये एंट्री करून शिड्यांचा वापर करून अभिनेता सैफ अली खान यांच्या घरी एंट्री केलेल्याचं निष्पन्न झालेलं आहे। तो एक्यूज्ड चे डिटेल्स आम्हाला प्राप्त झालेले आहेत। त्या आरोपीला अटक करण्यासाठी 10 डिटेक्शनच्या टीम्स विविध ठिकाणी काम करत आहेत। लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल आणि पुढचे डिटेल्स घेण्यात येतील। क्या एक्टर को टारगेट किया जा रहा है क्या, बांद्रा में जो एक्टर रहते हैं? प्रायमरी या आत्ताच्या तपासामध्ये असं निष्पन्न होत आहे की हा जो आरोपी आहे याने चोरीच्या उद्देशाने अभिनेता सैफ अली खान यांच्या घरी प्रवेश केलेला आहे आणि
आरोपी अटक होताच पुढचे डिटेल्स डिस्क्लोज करता सर, तो आठवडाभर पूर्वी तो कुठे सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळला आहे का? सध्याचं प्रायमरी फोकस आरोपीला अटक करण्यात आहे. आरोपी लवकर अटक करण्यात येईल. आरोपीला अटक केल्यानंतर पुढच्या सगळ्या गोष्टी निष्पन्न होतील आणि ते डिस्क्लोज करण्यात येतील.